नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्यानं नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। धरणांमध्ये पुढील 28 दिवस म्हणजे जेमतेम 1 महिना पुरेल इतकाच पाणी साठा सध्या शिल्लक आहे। येत्या 8 दिवसात धरण परिसरात जर पावसाचा जोर वाढला नाही तर नाशिककरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला, मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्यामुळेच नाशिककरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील आजचा उपयुक्त पाणीसाठा हा केवळ आणि केवळ 5% येऊन ठेपलाय। आपण आता गंगापूर धरणामध्ये आहोत आणि गंगापूर धरणातला आजचा साठा हा 18% आलाय। गंगापूर धरणातली ही दृश्य याआधी आपण क्वचितच बघितली असतील, कारण माझ्या मागे आपण बघतोय की गंगापूर धरणाचे 9 गेट आहेत आणि ह्या 9 गेटचा परिसर हा पूर्णपणे खडकाळ झालाय। इथे एक थेंब देखील पाणी बघायला मिळत नाही। याच 9 गेटमधनं टप्प्याटप्प्यानं नाशिक शहरासह नाशिक जिल्हा, अहमदनगर आणि मराठवाड्याला पाण्याचा पुरवठा केला जातो। मात्र धरणांमधला पाणीसाठा हा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चाललाय आणि म्हणूनच गंगापूर धरण हे आता कोरडं ठाक पडायला सुरुवात झालेली आहे। येत्या 8 ते 9 दिवसांमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागामध्ये जर पाऊस झाला नाही तर नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार ही कायम आहे। पाणी कपातीला नाशिककरांना सामोरं जावं लागू शकतं, कारण गंगापूर, मुकणे आणि दारणा या 3 धरणांमधून नाशिक शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो। मात्र तीनही धरणांमधला पाण्याचा साठा हा हळूहळू कमी होत चाललेला आहे। यंदाच्या वर्षी जायकवाडीला नाशिक शहरामधनं, नाशिक जिल्ह्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा करण्यात आला, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचं हक्काचं जे आरक्षित पाणी होतं त्याच्यामध्ये कपात करण्यात आली आणि त्याचाच परिणाम आता आपल्याला या धरणाच्या पाणीसाठ्यावर बघायला मिळतोय। त्यामुळे 8 ते 9 दिवसांमध्ये जर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली नाही, आता आपण जिथे उभा आहोत इथला पाण्याचा साठा जर वाढला नाही, पाण्याचा विसर्ग जर सुरू झाला नाही तर नाशिककरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं, कारण आजचा हा पाणीसाठा केवळ आणि केवळ 28 दिवस म्हणजेच जेमतेम 1 महिना पुरेल एवढंच पाणी सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, गंगापूर धरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।